एखादा प्रोजेक्ट 5 वर्षाचा म्हणून आता आपण लोकांनी आपल्याला मॅन्डेट चांगल्या पद्धतीने व चांगला मताधिक्य दिलेले. आता तुमचं एक नेमकं आयडियल धाराशिव जिल्ह्यासाठी खासदार म्हणून उद्योगासाठी प्रामुख्याने काय, कारण त्याला जोडून असं आहे की आता आपण विरोधी पक्षात आहात, तर नेमका त्याचा समतोल कसा साधण्याचा आपल्याकडे प्लॅन आहे किंवा आपल्या डोक्यात नेमकं आयडियल धाराशिवसाठी काय असणार? मी तुम्हाला म्हणजे बालाजी माझं म्हणणं असं आहे की बाहेरचा कुठला तरी एखादा मोठा उद्योगपती येईल आणि आपलं मदत करेल. मला वाटतं ह्या विश्वासावर आपण राहण्यात काय अर्थ नाही. त्याच्यात माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की आपल्याकडची बरीचशी लोक इथं काही साधन नाही म्हणून जी लोक पुण्याला, मुंबईला, संभाजीनगरला बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत. मी आज पुण्याला, मुंबईला किंवा संभाजीनगरला जर बघितलं तर भरपूर लोक तुम्हाला दिसतील. त्याच्यातली बरीचशी लोक इंडस्ट्री आहेत, मोठे मोठे बरं का, म्हणजे आपण अजून करू शकणार नाही तितक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या उद्योगाचा विस्तार त्यांनी केलेला आहे. मला वाटतं कैलासदादांनी धाराशिव फाउंडेशनची जी स्थापना केली त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आमचा हाच होता की बाबा ही सगळी लोक आपण एका छताखाली आणणं आणि त्यांना विनंती करणं की बाबा आता आपल्याकडे जी MIDC आहे असं आता आम्ही सांगायचं काय नाही, कायला तुमचा कुठला प्रोजेक्ट आता आपण समजा ह्याचा केला असेल, कुठला बेलचा तुमचा सोलारचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यात ही किती निर्मिती आहे, रोजगार निर्मिती काय, एक ऑपरेटर 3 म्हणजे त्याच्यातनं उद्योग निर्मिती म्हणजे उद्योग म्हणजे लोकांना रोजगाराची निर्मिती त्याच्यातून होणार नाही. त्याच्यासाठी आपली MIDC जी आहे ना ती MIDC आपल्याला भरायचंच काम करावं लागणार आहे. आणि ती जर भरायची असेल तर ह्या उद्योजकाला समजा तुमची चाकणमध्ये एक प्रकल्प आहे, तुमचा संभाजीनगरच्या MIDC मध्ये एक प्रकल्प आहे, तर तुम्ही तिथं 2 असतील तर एक हित आमच्याकडे चालू करा ना. त्यांना आपल्याला इनिशिएटिव्ह घ्यायला लावावं लागणार आहे. आणि आधी म्हणजे लगेच ती प्रकल्प आला की आपल्याकडच्या काही लोकांची मानसिकता अशी की मग त्या राजकारण्यांनाच त्याच्यात पार्टनर व्हायचं. तिला आलेलं उद्योजक तिथूनच पळून जाते, अगं माय म्हणते ही प्रकार झालेला आहे पूर्वी. मला वाटतं की त्याचा जरी उद्योग असला तर त्याला आपण ऍश्युरन्स देणं गरजेचं आहे की ही उद्योग तुझा असला तरी आमचा आहे असं समजून 100% तुझाच उद्योग आहे पण आमचा आहे असं समजून आम्ही तुला सपोर्ट करू. आणि D+2 आपली MIDC असल्यामुळं बऱ्याच प्रमाणात उद्योजकाला भरपूर प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतोय. तर त्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलणार आहे, त्या पद्धतीनं पुढे जाणार आहे. आता फार मोठं काय लगेच स्वप्न ते 10,000 सारखं रोजगाराचं मला वाटतं की आपण न दाखवता कॉन्क्रीट आपल्या लेवलवर काम करू की तिथं एक उद्योजक घेऊन इथं ह्याला कधी आपल्याला मूर्त स्वरूप म्हणता येईल की समजा एखादा उद्योजक प्रत्यक्षात आपली चर्चा झाल्याच्या नंतर तिथं येऊन एखादा व्यवसाय त्यानं चालू केला आणि त्याच्या माध्यमातून समजा 100 होऊ 200 होऊ पण काही ना काही लोकांचे रोजगार तयार झाले तर मग तशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. तर ती धोरण माझं आमदार कैलास पाटील आमच्या सगळ्याच म्हणजे लोकांचं आहे. तर त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहे. फार काही सांगत नाही की अजून एक मोठा प्रोजेक्ट सध्याची आपली MIDC आहे किती उद्योग होती काय तीच म्हणतोय ना रेसिडेन्शियल MIDC बाहेर प्लॉटच नाही तेवढं मस्त घर बनवून राहायचं. MIDC प्लॉट घेणं हा एक व्यवसाय तुम्हाला माहित नसेल. अनेक लोक आहेत की त्या व्यवसायावर जिल्ह्यामध्ये MIDC साठी जागा क्वेरेशन बऱ्याच प्रकारे झाले. म्हणताय तसं इथं 2-3 लाखाला जो भूखंड मिळायला पाहिजे सर्वसामान्य तरुणांना आता बेरोजगार त्याची किंमत जर 40-50 लाखाच्या खाली तर बारका सुद्धा मिळत नाही. तुम्ही आता बोलताय ते तसंच आता कौडगावला MIDC मध्ये 4-5 हजार एकर काही जागा भूखंड घेतला त्याचा जिल्ह्यासाठी काही फायदा नाही. तुम्ही जसं बोलताय नेमकं आता मग इथं तामुलवाडीची MIDC घोषणा झाली, वडगावची झाली, काय माविजा दिला घेतलाय तरुणाला उद्योग व्यवसायाला जागाच नाही अजून. केंद्रातील राज्याची जर योजना आपण घेतली एखादी कुठल्या योजनेतून तर जायचं कुठं आम्ही जागाच नाही तर त्यासाठी काय करावं लागेल. आता तीच म्हणणं आहे की आपल्याकडं इथं कसं असतं कुठलाही व्यवसाय येण्यामागचं तुम्ही कुठलंही बघा कुठल्या समजा पुण्याची MIDC आपण करू एकदम Day 1 ला सुरुवात झालेली नाही पुण्याची एकदमच आलं सगळं स्पीडनं वाढलं. सुरुवात त्यांची लहानच असणार आहे ना. कसं असतंय तुमचं आता थोडक्यात बजाजची एखादी गाडी तयार होती. बजाजची गाडी एखादी तयार होत असताना असेंबल फक्त त्या फॉर्म मध्ये होती पण त्यासाठी लागणारे जे पार्ट आहेत ना ती तयार करणारे त्या MIDC प्रकल्प असतील तुम्हाला छोटे एक्झॅक्ट. म्हणजे ह्या कंपन्या त्यांनी जरी त्यांच्या ब्रँडनं गाड्या विकत असल्या तर त्याचे स्पेअर पार्ट तयार करायचं काम त्यांनी आउटसोर्स केलेलं असतंय आणि बारक्या उद्योजकाला दिलेलं असतं. त्यामुळे ही कसं आहे चेन रिॲक्शन आहे. बारके उद्योग आणि मग त्याच्यावर आधारित पुन्हा मोठा उद्योग अशा पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही अजून केंद्राचा कुठला निश्चित प्रयत्न करू आपण करण्याला काही हरकत नाही
पण त्याला किती यश येईल किंवा ती किती आपल्याकडे फिजिबल असेल, त्याच्यातनं उद्योग निर्मिती किती होती, मला वाटतं हे सगळ्या गोष्टीचा विचार करून ज्याच्यातनं खरोखरच रोजगार निर्मिती होती असे काही प्रकल्प असतील तर निश्चितपणे लक्ष घालू आपण. पण त्याच्या बरोबरीनं मला वाटतं की ह्या पद्धतीने जर पुढे गेलो, तुम्ही मला करेक्ट करा, मला वाटतं ह्या पद्धतीने गेलेला आपल्याला जास्त फायदेशीर आहे ना. आपण पुढे जाऊ शकतो. आता उस्मानिया मध्ये जर बघितलं तर समजा एखादा उद्योजक आहे तर त्याच्या नावानं 4 भूखंड त्याला दिले गेले व्यवसाय वाढीसाठी. काय कोंबड्या पाळत्या मग म्हणजे तुम्हाला नाही त्याच्यावर आपल्याला काहीतरी त्यांची अधिकारी बैठक लावा, त्याला काय करू आता. तिथं प्रत्यक्षात चालू असलेल्या भूखंडातली उद्योगाची संख्या किती आहे आणि एखाद्या उद्योजकांना जर 4-4, 5-5 भूखंड घेऊन ठेवले असतील तर ठीक आहे बाबा, तुला उद्योग चालू करायचा, तुला एक ठेवू, पण बाकीचे 4 तर किमान त्याच्या ताब्यातनं काढून ओपी मधलं सुद्धा जागा दिली, ओपी ठेवलेला गेले. ओपी जर जात असेल तर उद्योगासाठी आणि त्याचं पहिले दोन्ही उद्योग बंद आहे. 30 एकर जमीन एकावर सगळे जर या MIDC मध्ये 20 एकर जमिनी जर असतील मी तुम्हाला म्हैसर सांगितलं की व्यवसाय केला वाढीव व्याजासाठी ऑफलाईन असले ते कुणाला दिसत नाही आणि ती नेमका माणूस त्याचं काय राजकीय वजन आहे त्याचं आणि ती ठरलेली आहे. तुम्हाला सांगतो सरकार कुणाचं काही ना, ती माणसं ठरलेली आहे, ती त्यांचे ती लागे माझी आता अजून पैसे मिळणार त्या काय उपयोग येत आहे स्कीमचा. आता 100 कोटी रुपये पाहिजे आपले एका लोकप्रतिनिधी. माहिती आहे मला ते एवढं कशाला. ती शहाणपणा इस्रायलचं तंत्रज्ञान राबवायला गेले तिथं 50 कोटी खर्चून माती करून असते तर कुठं तेरणार बंद पाईपलाईन द्वारे पाणी करून. या असलंच काहीतरी चौकशी सुरू झाली कशाला होती चौकशी. आमचं सगळं पुन्हा इलेक्शन लागल्यावर पुन्हा खर्च देते की 500,000. नीती आयोगाचा ज्यावेळेस अहवाल आला आणि दरवेळेस त्या संदर्भात संशोधन करून दरवर्षी त्याच्या अहवालाचं म्हणजे हे होतं. केंद्र शासनाने काय केलं होतं की मधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये रेड क्रॉसला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या संधी आणि शेतीच्या संदर्भातल्या काय नेमकं पेरणी वगैरे कसं करायचं आणि आत्महत्या करण्याच्या संदर्भातलं त्यांना इथं काम दिलं. 2 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्याचे अहवाल तिथं सादर केले. त्या अहवाल कधी उघडच केले नाही. शेतकरी आत्महत्येच्या विनायक नावाचा एक पोरगा होता रेड क्रॉसची पूर्ण टीम उस्मानाबादमध्ये येऊन राहिली होती आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं केंद्र शासनाच्या ज्या शिक्षणाच्या संधी आहेत आणि केंद्र शासन जे त्याच्यासाठी निधी देतो त्याचा अहवाल त्यांनी त्याच्यामध्ये तयार करून पाठवलेला आहे. त्या 3 गोष्टी जर झाल्या आणि आणखी एक आहे त्याच्यामध्ये घातलेलं की आपला म्हणजे दुष्काळ आहे आणि कधी कधी मोठ्या प्रमाणात काही भागामध्ये पाऊस पडतो तर त्याच्यामध्ये त्यांनी ते एक समिती नेमलेली आहे. ती समिती काहीच करत नाही की दुष्काळामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काय करावं आणि पाऊस आल्यानंतर कुठल्या भागामध्ये काय करावं त्याची समितीनं अहवाल तयार केला पण ते सादरच नाही केला. एक मात्र आहे आमच्याकडं म्हणजे सुनंदन लिहिले आहेत का, सुनंदन लिहिले यांच्या माध्यमातून ते विनायक ह्यागान नावाचा एक त्यानं आपल्याकडं शेतकरी आत्महत्या होणे म्हणून एक काउन्सिलिंग हेल्पलाईन बी चालू केली होती, काउन्सिलिंग बी चालू केलं होतं. त्यानं बरंचसं त्याच्यात काम केलेलं आहे. त्याची ना माझी म्हणजे बऱ्यापैकी आमची 1-2 महिन्याला गाठ पडते माझी त्यांची कैलास दादाची. आम्ही म्हणजे त्याच्यातलं बऱ्यापैकी घेतलंय की त्याच्यात आपल्याला काय काय करणं अपेक्षित आहे. केंद्र शासनाच्या शासनाची शाळा किंवा कॉलेजेस वगैरे चालू शकते. केंद्रीय विद्यालय करू आपण. मी मागणी केलेली आहे केवी मागच्या वेळेस ती केली त्याच्या सेशन मध्येच व्हावी मागणी केवी आणण्याच्या दृष्टीने आपण त्याचे प्रस्तावच झाले. उच्च शिक्षण आणि स्मार्ट विलेजच्या संदर्भात आता नवीन आणखी त्यांनी बरेच ऍडिशनल माझा प्रश्न निधी जे आहे तोही वाढविला आहे आणि त्याच्यामध्ये असं केलं की सुरुवातीच्या काळामध्ये साधारण जर तुम्ही 3 गावं जर घेतली आणि ते जर स्मार्ट विलेजमध्ये जर ते जर सगळा पूर्ण जर निधी आला तर त्याचं अनुकरण करण्यासाठी पुन्हा 5 गावाला निधी दिला जाणार आहे. एक तुम्हाला सांगू का, तुम्ही आताच्या परिस्थितीत सुद्धा म्हणजे मागच्या 5 वर्षाचं किंवा त्याच्या 5 वर्षाचं केंद्र सरकारच्या निधीचं वाटपाचं सूत्र जर बघितलं का तर परिस्थिती अशी आहे की केंद्र सरकार मोठ्या शहरासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे द्यायला लागले आणि त्याच्या उलट ग्रामीण भागासाठी मात्र पैसे द्यायच्या बाबतीत त्याची फार मोठी अनवस्था आहे.
कारण पूर्वी आपला आता अ वर्ग नगरपालिका आहे. पूर्वी आपल्याला म्हणजे 10 वर्षापूर्वी अ वर्ग नगरपालिकेला वित्त आयोगाचे किती पैसे यायचे आणि आता किती येते तुम्ही त्याचा अभ्यास करा. फार मोठा डिफरन्स आहे. केंद्र सरकारनं काय धोरण स्वीकारलंय, जे मेट्रोपॉलिटन सिटी आहेत तुमच्या, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, त्याच मोठ्या करायच्या आणि ह्यांचं पूर्ण डाऊनस्ट्रीमला न्यायचं, असा प्रकार चालू आहे बघा. ही फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं नंदुबाईने त्यावेळेस ती निदर्शनास माझ्या वेळ आणून दिली होती, कैलासदादाची वेळ आणून दिली होती की ही जी आता धोरण राबवले ते अतिशय चुकीचं आहे केंद्र सरकारचं. दुसरं, तुम्ही हायवेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करता का, तर टोल मिळतो. मग ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत ती प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही बघितलं, त्याचं रोटेशन जर बघितलं काम करायचं, तुमची काम रस्त्याची लांबी असती समजा फॉर एक्झाम्पल 3000 किलोमीटरची आणि तुमचे रस्ते मंजूर होते 5 वर्षातले किती 100 किलोमीटर 150 किलोमीटर. मग 3000 किलोमीटर पैकी 150 किलोमीटर जर 5 वर्षात होणार असेल तर ही 3000 किलोमीटरचं रोटेशन यायला किती वर्ष लागणार आहे. मी त्याही बाबतीत केंद्र सरकारला बोललो होतो की तुम्ही इकडचा पण निधी वाढवा ना. जसं तुम्ही हायवेच्या बाबतीत लक्ष घातलंय, सगळं घातलंय, त्याच पद्धतीने तुम्ही ग्रामीण भागाच्या रस्त्याला पण तुम्ही ही द्या ना. आणि त्याच्यात दुसरी सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की ग्रामीण भागातले रस्ते तयार करत असताना त्याचं जे एस्टिमेट तयार होतंय त्याच्यात लोड कॅपॅसिटीवर तयार होतंय. मी त्यांना तीही विनंती केली होती की आमच्याकडचा शुगर बेल्ट आहे, तुम्ही जर असं अपेक्षित धरत असाल की 10 टनाचं 15 टनाचं जो वाहन फक्त त्याच्यावरून जाईल तर असं नाही. आमच्याकडं 40-40, 50-50 टनाचे, अगदी 100-100 टनाचे सुद्धा म्हणजे शुगर फॅक्टरी पासून वाहतूक करणारे जे ट्रेलर आहेत ते मोठ्या मोठ्या क्षमतेचे आहेत. तर किमान शुगर बेल्ट जिथं आहे, जिथं साखरेचं उत्पादन होत आहे, अशा ठिकाणी तरी तुम्ही किमान रस्त्याचं एस्टिमेट तयार करत असताना त्याचे जे स्टँडर्ड आहे की त्याच्यावरून किती कॅपॅसिटीचं टनेजचं वाहन जाणार आहे हे अज्युम करून तुम्ही त्या पद्धतीने एस्टिमेट तयार करा. ही मागणी मी मागच्या वेळेस सुद्धा ग्रामविकास मंत्रालयाला केली होती, लोकसभेत मी मांडली होती. त्याच्या बाबतीत मंत्री महोदयांनी मला सांगितलं होतं की बाबा आपण त्या पद्धतीनं करू, कारण कर्नाटकमध्ये तशा पद्धतीनं काही ठिकाणी केलेलं आहे त्यांनी. तर त्याचं अवलोकन करून आपण आपल्या भागात सुद्धा राबवावी. आणि जास्तीचं म्हणजे समजा 3000 किलोमीटर लांबीचा रस्ता असेल तर तुम्ही फक्त 5 वर्षात 150 किलोमीटर घ्यायच्या ऐवजी किमान 1000 किलोमीटर तर घेणं अपेक्षित आहे. तर तेवढ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी ही पण विनंती केलेली आहे. आणि तुम्ही जी सांगितलं किंवा जी आकांक्षित जिल्हा म्हणून त्याच्या बाबतीत शासनानं करायच्या ज्या उपाययोजना आहेत किंवा त्याच्या बाबतीत नेमलेल्या ज्या समित्या आहेत त्या समित्याच्या अहवालाचं नेमकं काय झालं की त्याच्या समित्याचा अहवालाचा अभ्यास करून सरकारनं त्याच्यावर काही उपाययोजना केल्या किंवा कसं, किंवा ते अहवाल मीडिया पुढे आले नाहीत किंवा त्याच्या बाबतीत काही चर्चा झाली याच्यामध्ये तर आता गेल्या वेळेच्या अहवालामध्ये तर असं लिहिलेलं आहे की उस्मानाबाद जिल्ह्यामधले शेतकरी हे फक्त अनुदान घेण्यासाठी म्हणून पेरणी करायला लागले आणि हे आपल्या दृष्टीनं फार वाईट आहे. हो. आणि मग त्यांनी प्रोजेक्ट सुचवलेत सगळे पूर्ण. त्या प्रोजेक्ट पैकी आपण जर समजा प्रस्ताव जर दाखल केले तर ते होऊ शकते. त्याची पण जनजागृती व्हायला पाहिजे. एक सांग त्याला अनुषंगाने प्रश्न आहे माझा. तसं बघितलं तर मराठवाड्यात राज्यात 10 जिल्हा शेतकरी परिस्थितीमध्ये जे वाईट असतात त्या आपल्यासाठी ते याच्यासाठी आपल्या काही डोक्यात आहे किंवा शेतकरी आत्महत्या होऊन ठीक आहे, शासनाच्या योजना आहेत, शासनाने योजना काढल्यात, पण त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. आज वस्तुस्थिती अशी की 8 दिवसांनी एक शेतकरी आत्महत्या धाराशिव पाऊस काळ असेल त्या काळातच आत्महत्या केली. आपण खासदार म्हणून या भागात जर विरोध करताय त्यासाठी नेमकं शेतकरी आत्महत्यासाठी किंवा त्या रोखण्यासाठी निर्देशन वाढला पाहिजे जिल्ह्याचं हे काय, त्याच्यात दुसरा काही आपल्या डोक्यात असं काही प्लॅन आहे का किंवा आपण मला वाटतं त्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, सुप्रियाताई सुळेनं संपूर्ण रिसर्च करून ह्याच्यामध्ये तुमच्या खासदार म्हणून असताना त्यांनी त्याचा संपूर्ण अहवाल मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा त्याचे जे आत्महत्या होतात त्याचा अहवाल सादर केलेला आणि सगळ्यात जास्त त्यांचे जर प्रश्न कशावर होते त्या पिरियडमध्ये तर त्या शेतकरी आत्महत्यावर होते. या अहवालाचं काहीच केलं नाही केंद्र शासनाने. आता सुद्धा तुम्हाला आपल्याला आकांक्षित जिल्हा म्हणलं गेलं, पण आकांक्षित जिल्हा म्हणून आपल्याला जे बेनिफिट मिळायला पाहिजे किंवा जे आपल्याकडे वर्किंग व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं कुठं वर्किंग झालं. आता खरं ही मुद्दे निवडणुकीत फार प्रचाराचे आहेत, पण ही असल्या ह्याच्यात कुणाचा काही इंटरेस्ट माझ्याकडे सुद्धा नाही साहेब, ती आकडेवारी माझ्याकडे आहे की केंद्र सरकारनं आकांक्षित जिल्हा म्हणून जाहीर केलं, पण आकांक्षित जिल्हा जे तुम्ही सॅग्रिगेट केले तो जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतनं तुमच्या विकसित जिल्ह्यामध्ये किंवा विकसनशील जिल्ह्यामध्ये येण्यासाठी काय तुम्ही केंद्र सरकार एफर्ट घ्यायला लागले त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. की काय माझ्याकडे सगळंच आहे. दादा आपल्याकडं संपूर्ण विद्यापीठाची मागणी एक महत्वाचा मधला विषय मिस व्हायला लागलाय. तुम्ही म्हणता की शेतकरी आत्महत्या येतात, कसं आहे शेतीला जोपर्यंत जोडधंदा त्या ठिकाणी आपण देत नाही का नाही, नुसते शेतीवर जर आपण गेलो आणि आपल्यासारख्या भागातली जर शेती असेल
तर तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतः शेती करा, तुम्हाला सुद्धा 4-5 वर्षांनी शेती केल्यावर वाटेल की यायला ह्याचं काही करणं नाही. म्हणजे तुम्ही तुमचं सुद्धा उदरनिर्वाह त्या शेतीतून करू शकत, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा सांगितलं की शाश्वत पाणी देणं आणि शाश्वत वीज देणं. शाश्वत पाण्यासाठी आपलं कृष्णा मराठवाडा एक प्रकल्प आहे, त्याच्यातनं काही सगळंच इरिगेशन मध्ये येणार नाही, पण जे आपल्याकडचे सोर्सेस आहेत, जसे की कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर तुमच्या बॅरेजेस मध्ये करणं, तिथलं तुमचं सिंचनाखालचं क्षेत्र वाढवणं, काय ठिकाणी बॅरेजेस भरले असतील, तुमचं खोलीकरण असेल, सरळीकरण असेल, त्या पद्धतीच्या योजना राबवणं, गाळ उपसायच्या योजना वाढवणं, नदीचं पुनर्भरण असेल, पाण्याचा वापराच्या बाबतीत लोकांना अवेअरनेस तयार करणं, म्हणजे पाणी पातळी वाढवण्याच्या बाबतीत आपल्याला एक बाजू शेतकऱ्यांच्या लक्षात आणून देणं प्रचंड प्रमाणात गरजेचं आहे, महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर जोडधंदा मला आवर्जून सांगायचं आहे. आता खरं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचा एक विषय तुम्हाला आवर्जून सांगावा लागेल की राजेसाहेब जेव्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन होते त्यावेळेस ट्रॅक्टर 5 एकर म्हणजे अल्पभूधारकाला ट्रॅक्टर द्यायची त्यावेळेस तरतूद नव्हती, पण त्यावेळेस राजेसाहेबांनी सगळ्या अल्पभूधारकाला ट्रॅक्टर दिले होते. त्याचा परिणाम सांगतो. जे विजन त्यांनी 94-95 ला राबवलं होतं म्हणजे त्या काळात, आज 30 विजन सरकारने अडॉप्ट केले. आज अल्पभूधारकाचं लिमिटेशन काढून टाकलं तर मला वाटतं ह्या पद्धतीनं पण काम होणं अपेक्षित आहे की शेतकऱ्याला जोपर्यंत जोडधंदा मिळत नाही, समजा ट्रॅक्टरच्या रूपानं असू द्या, दुधाचा व्यवसाय असू द्या किंवा अजून कुठल्याही माध्यमातून असू द्या, फक्त शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याला जर जोडधंद्याची जोड मिळाली तर निश्चितपणे ज्या आत्महत्या त्या कमी होण्याच्या बाबतीत निश्चित मला वाटतं त्याचा परिणाम होऊ शकतो. मला केंद्र शासनानं सबसिडी दिली, आपण ते सबसिडीचा वापर करत नाही. त्यांचं जे फिल्टर देणे, त्यांचे सगळे प्लंबर्स लावणे वगैरे, आता मी त्यांची ती सबसिडी आणि ते आहे म्हणून मी स्वतः केलं आणि ते आलीच नाही, ते मागायला लागले. तर मी स्वतः म्हणजे मी दाखवलं इतकं सुंदर पाणी, म्हणजे स्लोप काढला मी, त्याचे पाईप सोडले, एवढं पाणी एकदा पावसाचं पाणी आणि सबसिडीचा ज्यावेळेस विचार आला ना त्यावेळेस ते म्हणले आम्ही फक्त फिल्टर देणार, मी करतो, मला म्हणले बाकीचं काहीच देणार. कंपल्सरी असून सुद्धा ते करत. माझं काय म्हणणं आहे त्या आता आम्ही किती जरी म्हणलं तरी ही वास्ट आहे, खूप वास्ट आहे. तुम्ही अशा गोष्टी जर आमच्या लक्षात आणून दिल्या तर आपण त्याच्या बाबतीत त्यांना बोलवून घेऊन आपण सोल्युशन काढू शकतो. सिव्हिलचा विषय जेव्हा सिव्हिल फील्ड होतं आणि त्यानंतर मेडिकल कॉलेज झालं, एक चांगली म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, जिल्ह्यासाठी उपयोगी गोष्ट आहे. पण त्याचा जो वेळ आहे, पूर्वी सिव्हिलला कसं होतं 2 वेळ डॉक्टर यायचे, 10 ते 1 दीड असायचं काय तर, आणि त्यानंतर ओपीडी आणि 4 ते 5 ते 7 असायचं. आता काय आता ते मेडिकल कॉलेजचं किंवा त्या काय का उच्च शिक्षण वैद्यकीयचा नियमच असा आहे की 10 ते 1 करतात, संध्याकाळी त्या नियमच नाही, ओपीडी बंदच आहे. ओपीडी बंद आहे. त्याच्यामुळे असं होत आहे की ते 2 वेळाचं काय व्हायचं, सकाळी डॉक्टर तपासलं मला आणि काय ब्लड चेक करायला सांगितलं, रिपोर्ट वगैरे ब्लड चेक करायचं, रिपोर्ट यायचा सेकंड डे त्याचा खूप मोठा परिणाम सुट्ट्या त्याचा म्हणजे ओपीडी बंद. रिपोर्ट आला आज दाखवल्यावर मी आलो, उद्या रिपोर्ट घ्यायला उद्या यायचं, हे होत नाही. आणि बरं रिपोर्ट घ्यायला एकटं चालत तर पेशंट लागतो. त्याचा सोल्युशन विचारलं त्यांचं काय असं झालं असेल ना तर आपण त्याच्यावर बोलू त्यांना. आणि आपल्याकडे आता कसं आहे मेडिकल कॉलेजला हॉस्पिटल लागत होतं म्हणून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल पूर्ण त्यांच्याकडे हस्तांतरित केलंय. पण तसं जरी असलं तरी लोकांची गैरसोय होणार नाही म्हणून त्याच्या बाबतीत किमान ज्या जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल आरोग्य विभागाचं मेडिकल हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केलंय त्याच्या बाबतीत तरी सरकारनं काहीतरी वेगळा नियम लावावा अशा पद्धतीची मागणी करू आपण, जेणेकरून त्याचं काय म्हणते उत्तराचं काय की पीजी स्टुडंट आल्यानंतर मग ते कवर होईल, पण पीजी स्टुडंट यायला आणि पीजी चालू व्हायला आपल्याला 5 वर्ष 5 वर्ष काय लोकांनी वाट बघावी नाही. आणखी एक विषय नेमकं कुठवर आलं आता मेडिकल कॉलेजच्या, कारण पालकमंत्री तिकडली जागा करते पुढे सीएम आपल्या इथल्या ITI जागा फायनल केली होती. अजून नेमकं काय झालं हेच काय म्हणजे लोकांपर्यंत येत नाही. ज्यावेळेस अधिकाऱ्यांना विचारलं ते म्हणजे अजून मागापर्यंत काही आमचं मतच कोणी विचारित नाही तर तू काय पण अशा कंजेस्टेड जागेत कारण एकदम लातूर जागा घेतली एकदम सुद्धा वैयक्तिक तेच मत आहे की मेडिकल हॉस्पिटलसाठी मोठ्या प्रमाणात जिथं जागा उपलब्ध आहे अशाच ठिकाणी करणं ते गरजेचं आहे.
ना की कुठंतरी अजून थोडीशी जागा घ्यायची, पुन्हा त्याला कमी पडली की अजून कुठलं तरी हुडकायचं. केलं ना आपण तिथं काय काय तिथं बघितलं कलेक्टर ऑफिसमध्ये किती बिल्डिंग आहे, रस्ता तर एक जायला. पूर्ण विद्यापीठाची मागणी 2 वर्षापासून आपली प्रलंबित आहे. उच्च शिक्षणाचा प्रश्न आहे. विद्यापीठ अनुदान आयोग आहे की आता UGC मार्फत महाविद्यालय असतील त्याला वर्षातून 2दा प्रवेश देण्याची भाषा चालू आहे. त्याचा आता निर्णय निघायला लागला आहे. तर वर्षातून 2दा निघाला काय झाले हा, तर तो निर्णय झाला आहे. म्हणजे कसं मला नाही कळालं. विद्यापीठात प्रवेश 2दा आता 2दा प्रवेश होणार 6 महिन्याला. पूर्वी दरवर्षी होता जून शैक्षणिक वर्ष 6 सेमिस्टर पद्धत केली. तर त्या पद्धतीनं एकतर दर्जा शिक्षणाचा राहिला नाही, उच्च शिक्षणाची आपल्याला सोय पण नाही आणि पूर्ण विद्यापीठाचं आपलं स्वप्न तसंच राहायला लागलं. 2 वर्षापासून आपण मागणी सातत्याने करतोय, ती पण होणं गरजेचं आहे. खासदार म्हणून जेवढ्या तुमच्या तिथं मला मांडणं गरजेचं आहे HRD मिनिस्ट्रीकडे, कारण कसं आहे शेवटी एज्युकेशन पॉलिसी तयार होत असताना मी पूर्ण सगळा अभ्यास करून तयार केलेले असतात. माझा स्वतःचा वैयक्तिक असा अभ्यास आहे की बाकीच्याला फार काही कळत नाही, जी काय कळतंय ती 2 ते 3 माणसालाच कळतंय आणि त्यांच्या डोक्याला जी येईल त्या पद्धतीनं देशातल्या बऱ्याचशा पॉलिसीज ठरलेल्या मी स्वतः बघितलेल्या आहे. मी अतिशय म्हणजे गांभीर्यानं बोलतोय. कदाचित हा माझं भाष्य कुणाला पॉलिटिकल वाटेल, पण निश्चित मला वाटतं त्या पद्धतीचं काम मागच्या 5 वर्षात झाले तर माझ्या डोळ्यासमोरच मी बघितलेलं आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं समजा हे जे एखादी एज्युकेशन पॉलिसी तयार करत असताना त्याचे नफा नुकसान फायदे तोटे याचा सारासार विचार करून ती पॉलिसी इम्प्लिमेंट करणं अपेक्षित आहे. तर त्याच्या बाबतीत तुम्ही म्हणताय तसं जी काय तोटे आहेत ती पण आपण केंद्र सरकारच्या लक्षात आणून देऊ आणि ती बदलायला भाग पाडू. सध्या काय झालेलं आहे की सध्या प्राध्यापकाची संख्या प्रत्येक कॉलेजमध्ये भरतीच नाही आहे आणि 6 महिन्याचा अर्थ काय की पहिल्या जर 6 महिने शिकवले तर त्याला पुढे कंटिन्यू शिकवायचे आणि ही 6 महिन्याला दुसऱ्या त्याला पहिल्यापासून शिकवायचे. एवढं पण मला वाटतं का ही विकसनशील देशातून आपल्याकडे पॉलिसी आहे, बाहेर देशामध्ये आहे ती. आम्हाला उदाहरण सांगितले कशातून तयार झाले. म्हणजे असं करण्यात आपलं जे नुकसान आहे, आपल्याकडे उच्च शिक्षणाचा अभाव आहे आपल्या जिल्ह्यात तरी विद्यापीठात पण आपलं कोण. मला आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत खरं पाठक साहेबाला विचारायचं होतं की आता तुम्ही बार्शीला जर शैक्षणिक संस्थेचं जाळं जर बघितलं तर बार्शी आपल्या काळातलंच आहे, पण त्या तुलनेत आपल्या जिल्ह्यात का शैक्षणिक कसं आहे माहिती का, आपल्याकडे मराठवाड्यात शिक्षण हे निजाम सरकार इतकं चांगलं होतं, वाईट वाटलं लोकांना. सगळं शिक्षण सरकारकडे होतं. त्यामुळे आपले 4थी पासून 10वी पर्यंत सगळे सरकारी शाळा आहेत. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्हा उदाहरण सांगतो, नार्थकोट हायस्कूल आणि माड्याला हे 2च हायस्कूल सरकारी, बाकी सगळे खाजगी. तिथं खाजगी संस्थांनी वाढवली सगळं. निजामच्या काळात शिक्षण फक्त मराठवाड्यात येतं सरकारी होतं. सरकारी पाटस 2 आपला बोरफळावचा रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित होता. मतलब मधल्या काळामध्ये बार्शी ते जिजाऊ चौकापर्यंत रस्त्याचं काम सुरू झालंय. आता हा मुख्य रस्ता शहरातून बाहेर जाण्यासाठी ह्या रस्त्याची आणि अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. आणि रुंदीकरण नाही किंवा रस्ता नाही. मध्यंतरी तुळजापूरच्या आमदारांनी शिफारस केली ती बजेटची 600 कोटी रुपये काहीतरी. आणि 168 कोटी बजेट मिळालं, टेंडर आलं, टेंडर 11 लोकांनी भरलं, पण कुणाला काम द्यायचं याच्यावर ते रस्त्याचं एवढं अशी पत्रकारिता पाहिजे. माहिती बंद आहे तरी पण वरची माहिती ते रस्ता सगळं बंद असून एवढी माहिती काय गाव माझं जावं लागतं. एकच रस्ता आहे कुठून 2 ते इकडं. तुम्ही बघा पश्चिम महाराष्ट्राच्या पद्धतीने रस्ता झालाय, जी पोल बदलले ते इकडे का नाही, रस्ता तोच आहे ना. ते बजेट कुठे गेलं आता सध्या बदलतात का नाही. ही दुजाभाव जे आहे का ना पाटील साहेब, बऱ्याच गोष्टीत आपल्याला त्यांच्या आता तुम्ही एवढं कशाला MSBचे डिव्हिजन सुद्धा बघा. तुम्ही बार्शीत बघा किती क्षेत्रासाठी डिव्हिजन म्हणजे तुमचं JE आहे आणि आपल्याकडे बघा मोठे लोटच्या मोठे रेट केलेत म्हणजे माणसानं बारून शेतकऱ्यांना खेटा मारून जावं. त्यांच्याकडचं जे नियोजन आहे मला वाटतं दुजाभाव नेहमी मराठवाड्याला आहेच, म्हणजे पहिल्यापासून आहे का आहे माहित नाही, पण करू सुद्धा दोन्ही आपली काम करायची क्वालिटी तशी आहे ना. मैदानाचा विषय आहे. मैदानाची काही क्षमता वाढ करणारा वगैरे आहे. आता डिलिव्हरीला बायकांना त्रास होतो. आता तात्पुरती जर ती आपण सिव्हिल हॉस्पिटलची जागा किंवा एखादा वॉर्ड घेतला ते केलं तर लोक महिलांची सोय होईल. खूप मोठी अडचण आहे तिथे. मला सांगतो सगळ्यात जास्त फोन तिथलेच असते.
डिलिव्हरीची एवढी मोठी अडचण असते आणि तुम्ही जर तिथला डिलिव्हरीचा म्हणजे पेशंट ऍडमिशनचा जर रेशो काढला तुम्ही, मला वाटतं ती महिला हॉस्पिटल त्याच्या क्षमतेच्या 200 पटीने काम करते, 200-250 पटी अशी परिस्थिती. आणि आपण मला वाटतं कैलास दादा आम्ही असताना सुद्धा ते एमसीएच विंग हॉस्पिटलचं पुन्हा बाकीचे आम्ही कितीतरी त्याचा प्रयत्न पाठपुरावा पूर्ण ताकदीने केला होता. आता कारभारी बदलल्यावर थोडस काम चालू आहे तसं मला गेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपण काय करू पाठक साहेब की त्यांचा डीपीआर किंवा त्यांच्या भागात झालेलं कामाचं इस्टिमेट किंवा त्यांना 1 किलोमीटरला दिले गेलेला म्हणजे रेट आणि आपल्याकडे दिले गेलेला रेट दोन्हीचं पण कम्पॅरिझन करू आणि त्याच्यापेक्षा एक बिडा उजवं करत असतं तर आपण स्वतः त्याला भाग पाडू. गेल्या निवडणुकीमध्ये 10,000 रोजगार निर्मितीचं जे काही तुम्ही आश्वासन दिलं होतं, प्रयत्न केला काय म्हणलं, तसं आम्हाला 3 वर्षापूर्वी संसद दाखवायचं एक आश्वासन दिलेलं सगळ्यांना. बघा तुम्ही मागच्या वेळेस संसद न बघितल्याचा फायदा तुमच्या तुम्ही ऐका तरी तुम्हाला एकाच वेळेस नवीन संसद आणि जुनी संसद दोन्ही बघता येईल. एखादी गोष्ट झाली नाही म्हणून त्याचं आपण वाईट वाटून घेण्यापेक्षा त्याच्यातनं चांगलं काय साध्य झालं ही बघा. कारण आता एकाच वेळेस तुम्हाला जुनी संसद आणि नवी संसद दोन्ही बघता येईल. आता खरं सांगतो तुम्हाला, मला त्यावेळेस पण न्यायचं होतं, काय झालं त्या गावड्याने उड्या टाकल्या त्या ह्याच्यात त्या बाल्कनीमध्ये. त्यांनी काय केलं पाठक साहेब, 100% पासेस बंद केले. आता तुम्हाला हिथून तिथवर न्यायचं सजवून आणि तीच बघायचं दाखवायचं नाही म्हणल्यावर तुम्ही मात्र नेलं कशा. आणि आपल्याकडचे पत्रकार म्हणजे प्रचंड जागरूक आहेत, म्हणजे खरंच मानतो बरं का मी त्या गोष्टीला. प्रत्येक बारकावा बारीक गोष्टीचा अभ्यास एक लक्षात घ्या. पत्रकार असणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पत्रकाराला जर अभ्यास असेल तरच ती प्रश्न विचारू शकते, तरच ती मुद्दे रेज करू शकते. आणि आपल्याकडच्या प्रत्येक पत्रकार म्हणजे मी पाठक साहेबांचं म्हणत नाही, बऱ्याचशा लोक आपली जरी ती युट्यूब वाली असती ती तरी सुद्धा ती बिचारे चांगल्या पद्धतीनं एखाद्या गोष्टीचा बारकाव्यानं अभ्यास करून त्यातनं क्वेश्चन तयार करते, विचारते. ही चांगलीच गोष्ट आहे ना आमच्यासाठी. आणि कसं आहे, आरसा दाखवणार माणूस जोपर्यंत पुढे उभारणार नाही तोपर्यंत आम्ही किती देखणं दिसायला हवे आम्हाला कळणार नाही. त्यामुळे ती चांगली गोष्ट आहे. पण तुमची जी राहिलेली मागणी आहे माझ्याकडनं अपूर्ण मागणी, त्याचं फक्त कारण हे होतं थोडं समजून घ्या. पण आता ती काय जास्त काळ आपण प्रलंबित ठेवायची नाही. म्हणजे भारत आहे ना सर. आणि काय शेवट 2 प्रश्न घेऊ. एक मिनिट पुढचे प्रश्न खूप झाले. पाठीमागे 2 प्रश्न घेऊ. उत्तर दादाने द्यावं, पाटकुनीमध्ये बोलू नये. दादाला बोलू द्या, पाटकुनीमध्ये बोलू नका. प्रश्न दादाला जीएसटी ऑफिसचं काहीतरी व्यापाऱ्यांचं म्हणणं आता विरोधी पक्षाचा खासदार या नात्यानं तुमच्या प्रत्येक मागणीला वाचत फोडणं ही माझं आद्य कर्तव्य आहे. सरकारच्या डोक्यावर बसून त्याला सोल्युशन काढणं आणि चांगल्या ताकदीनं करू. आपण काय नेमकं तसं केलंय तुमच्या माहिती एक भाग सांगतो तुम्हाला. आपल्याकडच्या आकाशवाणीचे जे लोकलचे कार्यक्रम व्हायचे का पूर्वी, ते सगळेच आपले कार्यक्रम अचानकच म्हणजे त्या 2-3 माणसाच्या मनात आलं की बंद करून टाकू, काय कामाचं नाही, टाकलं बंद. तर तशा बाबतीत आपलं झालं होतं. आपल्याकडचे जे तुमचे लोकगीत सादर करणारे अनेक कलावंत होते, त्या बिचाऱ्यांना वावच नव्हता तुमच्या कुठं आकाशवाणीमध्ये. तर ही गोष्ट मला निपाणीकर साहेबांनी लक्षात आणून दिली. निपाणीकर साहेब आपण त्याचा पाठपुरावा करून म्हणजे मी मला वाटतं आत्ताच्या अलीकडचीच गोष्ट निवडणूक लागायच्या त्याच्यात तिथं बसून म्हणलं ती चालू कर म्हणलं, बाकीचं मला सांगून म्हणलं. आणि ती चालू झाली, कार्यक्रम चालू झाले आपले सगळे. म्हणजे जे आपलं लोकगीत त्याचं मानधन ही जी प्रक्रिया होती ती सगळं चालू केलंय. आणि आपल्यानंतर किती चालू झाले पुन्हा थोडं काय होतं, जाहिरात करायला कमी पडतं थोडं, त्याच्यामुळे आम्ही शिकलो. माझा सांगायचा मुद्दा आणि तात्पर्य ही होतं. एक मिनिट जसं त्यांनी सांगितलं निपाणीकर साहेबांनी, नुसतं सांगून थांबले नाही, कुठं जायचंय चला आम्ही तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. पण त्याचं थोडंसं तुम्ही बी दट्या लावा. कारण काय होतं, आता हिथं बसलो, तिथं तुम्ही काम सांगितलं
करतो म्हटलं, तिथून बाहेर पडलं की मला वेगळंच काम आहे पुन्हा, तिथून पुढे गेलं की वेगळंच काम आहे. त्याच्यात म्हणजे मी म्हणत नाही दुर्लक्ष होत आहे, पण तुम्ही जर तेवढा ताकदीनं पाठपुरा ठेवला का नाही दट्ट्या मागं राहिला की जसं आकाशवाणीचा रिझल्ट आला तसं 100% पोस्ट ऑफिसचा सुद्धा रिझल्ट आपण ती पण आम्ही त्यांच्या ह्यांना बोललो होतो की आपला अँटेना काय आपलं काय होतं नळदुर्गकडे आहे कर्नाटकात कन्नड भाषिक लोकांचं आता ते काय करतात ॲरो जर आपण औषधाकडे गेला तर लातूर जिल्हा पूर्ण कव्हर हो माझा मतदारसंघ कव्हर होईल. संध्याकाळचं प्रसारण पूर्ण बंद होतं. आपण मुंबई घेत होतो, स्थानिक कार्यक्रम नव्हते. आता यांच्या प्रयत्नामुळे प्रत्येक गावातलं भजनी मंडळ, आराधी मंडळ, भीमगीत, धनगरी गोव्या, वासुदेवी गाडी सगळ्या लोकांना आता तिथं संधी मिळेल, त्यांना मानधन मिळेल आणि एक नवा प्लॅटफॉर्म राहील किंवा आपलं कल्चर जे आहे या जिल्ह्याचं ते चालू आहे. पहिलंच आणि तुमचं खरं सांगू का तुमचे श्रोते जे आहेत ती खरं ह्याच्यामुळे आहेत, पण तिथल्या वरच्या लोकांना वाटलं काय पहिले बंदी आपलंच आहे. आणि महाराष्ट्रात 3 वर्ष झालं शहरामध्ये ड्रेनेजचं काम सुरू तुमच्या कार्यकाळामध्ये 280 कोटी. मला वाटतंय ह्या ड्रेनेजचं काम का रखडलं ह्याचं उत्तर तुम्ही सन्माननीय लोक जी सत्ताधारी बाकावर बसते त्यांना विचारणं गरजेचं आहे. केवळ लोकांना वेटीस धरायचं किंवा कुणावर तरी हा रोज जावा ह्या भूमिकेतनं जर काही लोक काम करत असतील तर त्याला त्यांचीच बुद्धिमत्ता म्हणजे त्यांच्याच बुद्धीचं आपण क्यू केलेली बरी. उदाहरणादाखल सांगतो, ज्यावेळेस धाराशिव शहराच्या ड्रेनेजची कामं आपण हाती घेतली होती त्याच वेळेस जिथं जिथं ड्रेनेजची कामं होणार आहेत त्या प्रत्येक कामावरच्या रस्त्याची तरतूद सुद्धा आपण 30-40 कोटी रुपयाच्या करून ठेवली होती. का तर माहित होतं किंवा भविष्यात ही रस्ते खाणून टाकल्याच्या नंतर पुन्हा ती नुसतं तेवढा पोत्रा फिरून उपयोग नाही, तो पूर्ण रस्ता झाला तरच ती रस्ता चांगल्या क्वालिटीचा होत आहे. म्हणून ज्या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिल्या होत्या त्या कामाला सुद्धा स्थगिती द्यायचं काम जर राज्य सरकारकडून होत असेल आणि त्या पद्धतीनं जर त्याला रोखलं जात असेल तर मला वाटतं ह्याचा जाब सत्ताधारी मंडळीने तुम्ही विचारणं अपेक्षित आहे. आम्ही तर निश्चित लोकप्रतिनिधी म्हणून कोर्टापर्यंत गेले. कैलास पाटील त्या कामाच्या बाबतीत कोर्टात गेले आणि हाईट अशी की हायकोर्टात गेल्याच्या नंतर हायकोर्टात त्यांनी लेखी स्वरूपात दिले की आम्ही ही कामं जी आम्ही स्थगिती दिली ती स्थगिती उठवू, पण दुर्दैवानं अद्यापपर्यंत ती कामं त्यांनी स्थगिती उठवून त्या कामाला मंजुरी किंवा वर्क ऑर्डर टेंडर केलेलं नाही. ही वस्तुस्थिती आणि लोकांच्याही लक्षात हे निश्चितपणे आलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांना भेटेल धरून त्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की ह्यांनी हे काम मंजूर केलं होतं आणि हे काम जर नाही झालं तर ह्याचा रोष आमच्यावरही ह्या भूमिकेतनं फक्त पुढची विकास कामं अडवायचं सत्ताधारी लोक प्रयत्न करतायत. पण लोकांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय की झारीतला शुक्राचार्य नेमका कोण आहे, कोण ही कामं अडवायला लागले, कोण ही कामं प्रलंबित ठेवायला लागले, कोण सापत्न वागणूक द्यायला लागले, कोण विरोधी पक्षातली लोक म्हणून त्यांची कामं रोखायचं काम करतायत हे लोकांनी मताच्या रूपातून दाखवून दिलंय. मला वाटते सत्ताधारी मंडळीने आता तरी त्याच्या बाबतीत जागा होऊन लोकांना विटीस न धरता ती कामं तातडीनं त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. नगरपालिका सक्षम नाही म्हणून काही टेंडर बँडशेल वर्ग कशी खरं ही प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, का विचारत नाही? असं कधीच असं कसं झालं? नगरपालिका सक्षम नाही असं कोण म्हणतो? असं कधीच झालं नाही. असं पहिल्यांदा झालं. का झालं? तिचं टेंडर किती लोकांना सुटलं होतं, इच्छित असलेल्या माणसाला टेंडर मिळत नाही, त्याच्यानंतर इच्छित असलेल्या माणसाला काम देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकार झालेला आहे. मला वाटतं ह्याचे साक्षीदार आम्ही ना तुम्ही सगळेच जण आहेत ना, तुम्ही विचारायला पाहिजे ना त्यांना का केलं म्हणून असं. आणि एक मी क्लिअर सांगतो, जोपर्यंत तुम्ही लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे, जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी त्यांच्या तोंडावर विचारायला चालू करणार नाही किंवा तुम्ही ही पाप केल्यामुळे ही त्रास आम्हाला सहन करावा लागतंय आणि जाब त्यांना विचारणं अपेक्षित आहे ना. कोणी असो, आम्ही असू, त्यांनी असू, कोणी असो, ज्याचं चुकतंय तिथं तुम्ही विचारणं गरजेचं आहे आणि विचारल्याशिवाय त्यांच्याही लक्षात येणार नाही. आजपर्यंत एकाने विचारलं नाही त्यांना. आणि काय होईल, कोण विचारत नाही ह्याचा अर्थ हामकरीच कायदा आहे. विचारा तुम्ही बरोबर. एकदा तुम्ही त्यांना झटका दिला, एकदा बदनामी झाली तर लोकप्रतिनिधी एका मिनिटात त्याची अक्कल ठिकाण्यावर येते. आंबेडकर पुतळ्यापासून तुमच्या समता कॉलनीकडे केलेलं त्यांच्याच कार्यकर्त्यानं केलेलं आहे ना. काय अवस्था आहे त्याची? आणि माझं तर म्हणणं आहे सगळ्या लोकांना नगरपालिका करावं लागेल. नाही आंबिरे साहेब,
नगरपालिकेनं एकत्रित टेंडर काढले होते, ते कामं जर नगरपालिकेच्या माध्यमातून झाले असते तर त्याचा दर्जा सुद्धा चांगला राहिला असता. त्या कामाचे 10-10 लाखाचे तुकडे पाडल्यामुळे अक्षरशः त्याची बद्तर अवस्था झालेली आहे. आणि ती कामं कशा पद्धतीने होणार आहेत तुम्ही बघणारच आहेत आता भविष्यात. पोस्ट ऑफिसच्या नवीन इमारतीचा काय झालंय, वर सरकार मिल बाटके खाओ, खाली कार्यकर्ता मिल बाटके खाओ. ते बघा तुम्ही आता तुम्ही पोस्ट ऑफिसच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचं कुठून आलं? कारण गेल्या वेळेस तुम्हाला विचारतो किंवा मुंबईपर्यंत प्रस्ताव गेला, आता नेमकं काय चालू आहे? ही जी स्पीड अशी आहे, म्हणजे या स्पीडचा कोणच विचार करू शकत नाही. अशा पद्धतीने स्पीड आहे त्याची. आहे पाठपुरावा चालू, जितक्या लवकरात लवकर. पोस्ट ऑफिसचं जे अधीक्षकाचं जे कार्यालय होतं ते लातूरला गेलं, ते आपल्या इकडे आणायचं चालू. हो दादा, गेल्या 15 वर्षापासून तुळजापूरकरांची आणि भाविकांची एक मागणी आहे, मंदिरामध्ये रेल्वे बुकिंग पाहिजे. म्हणजे आम्हाला तुळजापूरकरांना एक तर उस्मानाबाद धाराशिव यावं लागतं सोलापूरला. भाविकांची गैरसोय विनंती अशी तुळजापूरकर म्हणून आमच्या मंदिरात एक बुकिंग सेंटर चालू करा. निश्चित माझं म्हणणं आहे की रेल्वेची विभागीय बैठक प्रत्येक 3 महिन्यातून एकदा होती. तर आजच तुम्हाला त्या बैठकीचं निमंत्रण देतो आणि तिथं त्या खासदाराला अशा जे विषय असतात त्याची एक यादी करून तुमचे जे जनरल मॅनेजर असतात रेल्वेचे, आता आपलं सेंट्रल रेल्वेच्या ह्याच्यात येत आहे, तर ते जनरल मॅनेजर आमच्याकडून घेत असतील. तर ह्या मिटिंगला तुम्हाला आवर्जून घेऊन जातो आणि तिथं आपण त्याच्या बाबतीत त्याची सोडवतो. म्हणजे तुमचं जे अपेक्षित आहे की रेल्वेचं बुकिंग मंदिरात सुद्धा एक काउंटर पाहिजे, तर तशी मागणी करून तिथं द्यायची व्यवस्था गरज आहे करू. आजच्या या काहीतरी ठोस करायचं आपल्याला 7 वर्ष. सध्या जालना ते जळगाव रेल्वे मंजूर झाली, उस्मानाबाद ते जालना ते आपण जर पाठपुरावा करून हे केलं तर औरंगाबाद तर होतच नाही. हे उस्मानाबाद ते जालना होऊ शकते. मला रावसाहेब दानवे म्हणले होते त्या परवा दिवशी तिथं माझ्या कट्टीवर झालं त्यांनी सांगितले की हे मी करून घेतले, सगळं झालं. करू आपण ते. मला रावसाहेब नाही, माझा कट्ट्यावर नाही, मी त्याला नाही पण त्याच्यापूर्वी माझी त्यांची चर्चा झाली, तर त्यावेळेस ती मला म्हणले होते आणि त्या आपण 100% ती मागणी करू, करूनच घेऊ. त्याच्याबरोबर हे साईड बाय साईड करू, म्हणजे कनेक्टिव्हिटी होईल ना. आजच्या आपल्या जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यक्रमासाठी